हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज बघा मंगळवार आहे, कालच पौर्णिमा झाली, तर मी आज हळदीचं लेपण मी काही काढलं नव्हतं. ते तसंच ठेवलं, फक्त आज रांगोळी बाजूला काढते. तर म्हटलं चला आज रांगोळी काढता काढता तुमच्याशी मकर संक्रांतीविषयी आपण बोलत बोलत म्हटलं चला आज म्हटलं रांगोळी काढूया. तर बघा प्रत्येक महिन्यात संक्रांत येत असते. असं नाहीये की संक्रांत फक्त जानेवारीमध्ये येते. प्रत्येक महिन्यात संक्रांत येत असतं. म्हणजेच काय, तर सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन होत असतं. म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये मार्गक्रमण करत असतो. सूर्य जेव्हा मकर राशीत येतो तेव्हा ती मकर संक्रांत असते. आणि यावेळी सूर्याचं कसं होतं, दाक्षिणात्य संपून तो उत्तरायणकडे सुरू होत असतो आणि दिवस हळूहळू मोठा आणि रात्र लहान होत झालेली असते. आणि हा एकमेव असा सण आहे ना, जो कॅलेंडरच्या गणनेनुसार फक्त एकाच दिवशी येतो. आणि त्याचं कारण असं की हा सूर्याच्या स्थानानुसार येतो. आणि बाकीचे जे आपले संक्रांतीचे किंवा बाकीचे सण असतात ना, ते आपले चंद्राच्या स्थानानुसार येतात. आता मकर संक्रांती म्हणजे काय, तर याच्या ना विविध अशा कथा सांगितल्या जातात. तर पहिली कथा अशी आहे की या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता व सर्व लोकांना सुखी केले होते. आणि याच दिवशी सूर्य मकर राशीत होता, म्हणून या दिवसाला मकर संक्रांती हे नाव पडले. तर दुसरी दंतकथा अशी आहे की या दिवशी भगवान विष्णूने राक्षसांचा संहार केला आणि त्यामुळे वाईट आणि नकारात्मक दृष्टी म्हणजे नकारात्मकता जी होती ना ती दूर झाली. म्हणून आपण या दिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतो. एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्याचा हा दिवस असतो. म्हणजे आपल्यामध्ये जी काय नकारात्मकता आहे किंवा एकमेकांबद्दल जर समजा कुठला राग द्वेष असेल तर तो बाजूला सारून आजच्या दिवशी तो बाजूला सारून तिळगुळ देऊन एकमेकांशी गोड बोलण्यासाठीचा दिवस जो म्हणतात ना तो असा असतो, आजचा आहे. तसंच एक पौराणिक कथेनुसार काय आहे की सूर्य जो धनु राशीत असतो आणि तो ती धनुराश सोडून मकर राशीत प्रवेश करतात आणि मकर राशीचा स्वामी आहे शनिदेव. म्हणून असं म्हटलं जातं की मकर राशीत प्रवेश केल्यामुळे सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असं म्हटलं जातं. तर अशा काही दंतकथा आहेत ज्या मकर संक्रांती विषयी आहेत आपल्या शास्त्रामध्ये. तर त्या ज्या मला माहित होत्या त्या मी सांगितल्या. आणि दुसरी गोष्ट काय आहे की बघा आपल्याकडे आपला देश आहे ना कृषीप्रधान देश आहे. म्हणजे आपल्याकडे जे पण सण समारंभ जे काय होतात ना ते निसर्गाशी रिलेटेड आहे. निसर्गामध्ये कारण पूर्वीच्या काळी असं पूर्वीच्या जे आपले पूर्वज होते त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव नव्हता, ज्ञान होतं त्यांच्याकडे, पण ते त्यांना शास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगता येत नव्हतं किंवा मांडता येत नव्हतं. ते सगळं जे रिलेटेड जे काय होतं ना ते आपलं सूर्याशी रिलेटेड म्हणजे आपल्या निसर्गाशी रिलेटेड होतं. तर पूर्वी कसं होतं, इलेक्ट्रिसिटी नव्हती किंवा कोण कुठे जातं किंवा कसा दिवस होतो याच्याशी काही नव्हतं. पूर्वी कसं होतं, दिवस मोठा झाला हे कधी जाणवायला लागायचं ते एखाद्या सणाच्या रूपाने. जसं मकर संक्रांतीचा सण आला की सूर्यास्तापर्यंत दिवस वाढतो. पूर्वी कसं होतं की त्याच्या आधीचा जो काळ असतो ना म्हणजे ते आधीचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये रात्र मोठी असायची, पण मकर संक्रांतीपासून रात्र मग लहान होऊन दिवस मोठा व्हायला लागतो. म्हणजेच काय, तर आपल्याला आता उद्यापासून अधिक काम करायला मिळणार अशी संधी मिळणार. म्हणून हा जो दिवस जो असतो ना तो आनंदाने साजरा करण्यासाठी म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते. दुसरा उद्देश काय असायचा पूर्वीच्या काळी, तर पूर्वीच्या काळी बघा बायका जास्त कोणाकडे जाणं येणं व्हायचं नाही, कारण त्यावेळी दळणवळणाची तेवढी साधनं नव्हती. मग या सणाच्या निमित्ताने बायका एकमेकांच्या घरी जायच्या आणि मग एकमेकांना भेट द्यायच्या आणि मग त्या एकमेकांची बोलणं चालणं व्हायचं. कारण लोक याच निमित्ताने बाहेर पडायचे. तर हे आपले जे काही सण होते ना ते असे एकमेकांशी जोडलेले होते. त्याच्यामुळेच काय व्हायचं की आपले हे सण परंपरेप्रमाणे आपण असं म्हणतो पण ते परंपरा जपणारे होते. आपल्यातला म्हणतात ना एक नातेसंबंध जपणारे होते. तर आज बघा मी मकर संक्रांती निमित्त बघा उंबरट्याचं पूजन केलं, त्यानंतर तुळशीकडची पण केली आणि आता सुगड पूजायचं होतं तर त्याच्या आधी बघा छान अशी देवपूजा करून घेतली. कारण मी सुगड पूजन आहे ना देवाऱ्यातच करणार होती, कारण दुसऱ्या ठिकाणी मला कुठे करायचं नव्हतं. तर मी म्हटलं चला आधी देवपूजा छान करून घेते. बघा सिंपल एकदम देवपूजा केली आहे. फक्त कनेरीचा गजरा होता तो आज गणूला घातला, त्यामुळे गणू बघा किती छान दिसतोय ना, आणि कलशावरती पण तो गजरा घातला. आणि बाकी ठिकाणी बघा जास्त करून सफेद फुलं आणि सफेद फुलं आणि सफेद जुईचे मला गजरे भेटले, त्याच्याकडे 4च होते त्यामुळे बघा तेच देवींना घातलेत. आणि हे गजरे खूप छान होते बनवले, म्हणजे सांगते का त्याच्यामध्ये सुतळीचा वापर केला त्यामुळे तसे कडक राहत होते गजरे. तर छान असं बघा देवा पूजेची मांडणी केली. त्याच्यानंतर होता मंगळवार. तर मी गेल्या मंगळवारपासून आहे ना धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायला घेतली आहे. काही जण ही पौर्णिमेला करतात, तर काही जण मंगळवारची करतात, काही जण शुक्रवारची करतात. म्हणजे देवीचा जो वार असतो ना त्या वाराला ती पूजा करायची असते. पण आता माझ्याकडे कसं म्हणजे पौर्णिमेला मी का नाही करत त्याचं कारण सांगते
कारण पौर्णिमा कोणत्याही वारी येते आणि आमच्याकडे नॉनव्हेज खाल्लं जातं. मी नॉनव्हेज खात नाही पौर्णिमेला, पण घरात बनवलं जातं किंवा इतर लोक खातात आणि मग ते मनाला आपल्या कुठेतरी पटत नाही. एखादी आपण जर सेवा करतोय ना मनापासून, तर काही नियम पाळणं गरजेचं असतं. तर म्हणून मग मी ही सेवा मंगळवारची करायची ठरवली आहे. तुम्ही आता ही दर मंगळवारी ही सेवा करणार आहे. तर आता याच्यासाठी बघा हे असं चौरंग छोटंसं आणि जास्त काही मोठी सेवा अशी नाहीये. ही सेवा का करायची हे पण सांगते. आपल्याला काहीतरी पाहिजे आहे देवाकडनं म्हणून नाही, तर देवाने आतापर्यंत आपल्याला जे काही दिलं आहे त्याचं कृतज्ञता म्हणून म्हणून म्हणजे आता बघा लक्ष्मी मातेच्या ज्या पण सेवा आहेत ना त्या तुम्ही जर कराल ना तर तुमचं भलंच होणार, त्याच्यातून तुमचं नुकसान तर काय होणार नाही. पण देवाप्रती एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून की देवाची आपल्याकडनं अधिकाधिक सेवा करता यावी म्हणून ह्या सगळ्या सेवा असतात. बघा दक्षिणात्य साईडला तुम्ही जाल ना तर त्यांच्या देवाऱ्यामध्ये तुम्हाला हे कुंचन कायम पूजेमध्ये असलेलं दिसणार. तुम्ही दक्षिण साईडला वगैरे जाल ना साऊथ साईडला तर तुम्हाला हे कुंचन कायम त्यांच्या देवाऱ्यात दिसणार. आता आपल्याकडे तर कायम पूजा करणं शक्य नाहीये, तर मी आपलं हे मंगळवारची ती सेवा करायचं ठरवलंय. तर असं बघा म्हणजे मला गेल्या मंगळवारी जेव्हा मी ही पूजा दाखवली होती ना तेव्हा बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की कशी करायची, काय करायची. मी तर खरं सांगू पूजा करताना व्हिडिओ करायला आवडत नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं. कारण का पूजा करताना ना मग मन विचलित होतं आणि मला ते नाही आवडत. पण आता म्हणतात ना बऱ्याच ताईंचं होतं. तर माझा असा भाव आहे की मी करते ना मला समाधान वाटते. तर कदाचित कोणाला कुंचन घेता येत नसेल तर बघून समाधान मानता येईल किंवा बघून तरी कोणाला तरी बरं वाटेल किंवा कोणाला घ्यायची इच्छा असेल तर ती सेवा कशी करता यावी हे कळावं याच्यासाठी म्हणून आज हा व्हिडिओ केलाय. तर याच्यामध्ये बघा खाली आपलं चौरंग ठेवलंय, त्याच्यावर छोटंसं तामण ठेवलंय, त्याच्यावरती कॉईन ठेवायचे. तुम्ही कॉईन कोणतेही घेऊ शकतात, 1 रुपयाचा, 2 रुपयाचा, 5 रुपयाचा. आता माझ्याकडे 10चे होते कॉईन म्हणून मी 10चे घेतले. त्याच्यानंतर त्याच्यावर बघा कुंचन भरायचंय. कुंचनाला जे चिन्ह आहेत ना त्याच्यावरती हळदी कुंकाची बोटं लावली आणि याच्यामध्ये ना याचे सगळं साहित्य आहे ना हे आपल्याला येतं धनलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीशी रिलेटेड म्हणजे लक्ष्मीला जे जे आवडतं. म्हणजे आता बघा लक्ष्मीला काय आवडतं, हळद आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, वेलच्या आहेत, गोमती चक्र, परत आपले नॉर्मली ज्या कवड्या असतात त्याच्यानंतर अलंकारामध्ये ह्या छोट्या छोट्या बांगड्या आहेत, परत इतर जे धातू आहे त्याच्यानंतर गुंज आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या लक्ष्मीशी रिलेटेड आहे. लक्ष्मी वाहक आहे म्हणजे काय त्या लक्ष्मीला प्रिय आहेत. तर त्या सगळ्याच वस्तू या कुंचनमध्ये घालायच्या. असं नाही की मी हे घातले तर तुम्ही पण ते घातलं. ज्याला जसं जमेल तसं, पण आपल्याकडनं शक्यतो आपण प्रयत्न करायचा जे पण आपल्या लक्ष्मीला प्रिय आहे ना तर त्या वस्तू त्या कुंचनमध्ये घालायच्या आहेत. त्या बघा इथे मी सगळं ते आणि प्रत्येक वस्तू जे आपण घालतो ना त्या प्रत्येक वस्तू घातल्यानंतर त्याच्यावर थोडे थोडे तांदूळ घालायचे. आता बघा याच्यामध्ये गुंज आहेत आणि रत्न आहेत 5 प्रकारची, त्याच्यानंतर छोटे छोटे चांदीचे तांदूळ आहे. कारण मी हे जे कुंचन आहे ना ज्या ताईकडनं घेतलेलं होतं तर खरं सांगते कॉस्टली आहे कारण त्याच्यात बऱ्याचशा चांदीच्या वगैरे वस्तू. तर आता पूर्वी ना फक्त त्या ताईंकडेच हे मिळत होतं, आता बऱ्याच ताई हे कुंचन विकतात. तर तुम्हाला कोणाला हवं असेल ना तर तुम्ही युट्यूबवर सर्च मारा, बघायला मिळेल. आणि मी स्पष्टच सांगते कारण भाव बघून करा, कारण प्रत्येकाची किंमत वेगळी आणि प्रत्येक गोष्ट ही याच्यात असलीच पाहिजे असं काय नाही. आपल्याला जे पाहिजे आहे ते आपण घेऊ शकतो. कारण बऱ्याच जणी काय असं कुंचन घेतात आणि चांदीची वस्तू घेतल्याच पाहिजे असं सांगतात, असं काही नसतं. देव भाव बघतो, भक्ती बघतो. तुम्ही काय घेताय, किती महाग घेताय हे बघत नाहीये. त्यामुळे तुम्हाला जे पटेल म्हणून तर मी तुम्हाला बोलली ना की कुंचन तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यात जे सामान आहे ते तुम्हाला बाहेर दुकानामध्ये आरामात मिळून जातं. भाव महत्वाचा आहे, सेवा महत्वाची आहे. तर असं प्रकारे बघा आज म्हटलं मंगळवार होतं तर आधी कुंचनची सेवा करून घेतली. ती कुंचनची पूजा आधी करून घेतली, मांडली व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच म्हटलं त्याच इथे मी देवाच्या समोर सगळ्या पूजा वाढणार होती. तर इथे बघा आता मी सुगडाची पूजा करून घेणार आहे. तर प्रत्येकाकडे सुगड पूजण्याची एक वेगवेगळी पद्धत असते. काही जणांकडे 5 सुगड पूजले जातात, काही जणांकडे जोडी पूजली जाते, काही जणांकडे 2च पूजली जातात, काही ठिकाणी 4 लाल आणि 1 काळं असं पूजलं जातं. तर काही ठिकाणी आता मुंबईच्या ठिकाणी हे सगळी सुगड अशीच मिळतात किंवा गावच्या ठिकाणी अशी त्याच्यावरती बघा असं झाकण वगैरे मिळतं. तर मुंबईत असं काही मिळत नाही. मुंबईत आता म्हणतात आपण जिथे राहतो तिथे जे अवेलेबल असेल त्यापासून आपल्याला पूजा करावी लागते. तर असं बघा सुगडाची पूजा इथे मांडली. ते आता ते करायला व्हिडिओ जमला नाही, मी आधीच सांगते कारण सगळं जमत नाही. ते मध्ये आहे ना हे जे काय हे ऐच्छिक आहे, हे कोणी करायलाच पाहिजे सर. पण एक माझी इच्छा होती की आपण जसा शृंगार करतो, आपण प्रत्येक सणाला तयार होतो, स्पेशली जेव्हा कुठले हळदी कुंकू वगैरे असे प्रोग्राम असतात ज्या बायकांचे, ते आपण स्वतः शृंगार करतो ना. मग आज मी म्हटलं चला आपण आज देवीसाठी पण शृंगार करूया. तर ते काय केलं तर बघा इथे सुगड पूजलं, त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये सुगडामध्ये आपण जे सगळं घालतो ना ते सर्व घातलं आणि समोर बघा हळदी कुंकाचं
ते हे ज्या ताईकडनं मी पावलं घेतली होती ना, हे त्याच ताईकडनं मी हळदी कुंकाचं असं घेतलंय. एकामध्ये हळद आणि एकामध्ये कुंकू असं ते कासव घेतलंय आणि ते पण आज पूजेमध्ये मांडलंय. आणि हे जे शृंगाराचं ताट आहे ना, तर जो शृंगार आपण करतो ना, तोच मी इथे देवीसाठी शृंगार तयार केला आहे. तर त्याच्यामध्ये बाबा बांगड्या आहेत, आपलं मंगळसूत्र आहे, कानातले, नथ, हळदी कुंकू, तर या सगळ्याची मांडणी केली. बघा शेवटी मी तुम्हाला पहिलं सांगितलं, पूजा आपण कशी मांडतो याच्यावरती आहे. बऱ्याच आता मला पूजा मांडायला पण आवडतात आणि पूजांमध्ये असं म्हणतात ना, जसं आपण गणपती आणतो मकरात बसवतो, पण तो आधी त्याच्या आजूबाजूला आपण डेकोरेशन वगैरे करतो ना, का तर तो गणपतीची मूर्ती तिथे छान दिसावी. मग हा फक्त भाव त्याच्यातला आहे की आपण जी पूजा मांडली आहे ना, ती डोळ्यांना म्हणजे म्हणतात ना एकदम छान दिसावी आणि ती मनाला आकर्षित करावी. तसंच ते देवांना पण ते आपल्या आकर्षित करावी आणि देवांनाही म्हणजे देवीलाही बरं वाटावं की माझ्यासाठी असं सगळं केलं जातंय. या भावनेने ही फक्त केलेली पूजा आहे. नाहीतर तुम्ही फक्त सुगडाची जरी पूजा केलात ना तरी खूप होतं. तर अशा प्रकारे बघा माझ्या तिन्ही पूजा अशा छान अशा मांडून झालेल्या आहेत. हा फायनल व्हिडिओ जो पूजेचा. बघा कधी कधी ना आपण काही गोष्टी ठरवत नाही, पण आपसूक परमेश्वराला जर आपल्या हातून ती गोष्ट करून घ्यायची असेल ना, ते आपसूक होऊन जाते. जसा बघा आज हळदी कुंकू घालायचा माझा कुठलाच प्री प्लॅन नव्हता की काहीच प्लॅन नव्हता. सडनली मला सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर असं मनात झालं की चल आपण हळदी कुंकू करून घेऊया. कारण का आपला एक स्त्रियांचा प्रॉब्लेम असतो मासिक धर्माचा, आणि माझा तर तुम्हाला मी सध्या सांगितलंय की माझं गोळ्यांशी रिलेटेड सगळं काम असतं. गोळ्या चालू असेपर्यंत मासिक धर्म नाही, त्या बंद केला ते येऊ शकतात किंवा 2-3 दिवस झाले माझी आता तब्येतही बिघडायला लागली. तर अचानक म्हणतात ना, अचानक बसली होती तर डोक्यात आलं चला हळदी कुंकू करून घ्या. आणि कसली म्हणजे कसलीच तयारी केलेली नव्हती. तुम्ही म्हटलं निदान आजच्या दिवशी, आणि असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू केलेलं नेहमी चांगलं असतं, कारण तिळाचं दान करायचं असतं, तर त्याच्यासाठीच हळदी कुंकू केलं जातं. तर म्हटलं काय करूया, आणि खरं सांगते म्हणजे काहीच डोक्यात नव्हतं की काय वाण आणायचं, काय करायचं. तुम्ही अशीच बसली होती, म्हटलं तर सगळीच घरातली कामही झाली होती कारण सकाळी लवकर उठली होती आणि माझ्याकडे वेळही होता, आणि पण जरा थोडीशी तब्येत डाऊन होत होती. म्हटलं काय करूया असं म्हणत होते, आणि म्हटलं चला बघू होतं ते होते. आणि म्हणतात ना कधी आपण काही गोष्टी ठरवत नाही, पण परमेश्वराला आपल्याकडनं जर त्या करून घ्यायच्या असेल तर बरोबर वाट मिळते. तर मी अशी सहज खिडकीत उभी होते आणि आमच्या खालीच एक दुकान आहे अगरबत्ती आणायचं, ते दुकान सध्या 2-3 दिवस बंद होतं आणि ते आजच असते अचानक आले होते दुकानात. तर मी त्यांना बघितलं, म्हटलं काय घेऊ, आणि मी त्यांना सहज फोन केला की मला म्हटलं वाटी जो धूप असतो ना त्याचे बॉक्स मिळतील का, एक 10-12 तरी. तर हो मिळतील ना. म्हणजे बघा मनातही नव्हतं हळदी कुंकू घालणं, पण म्हणतात ना कधी कधी आपल्या हातून काहीतरी सत्कर्म घडायचं असं परमेश्वराला कळत असतं. तर त्या तसंच झालं. मी माझ्याकडे फुलं आणलेली होती बटशेवंतीची, आणि लाडू मी आता केलेच नव्हते कारण तब्येत बिघडत चालली होती, त्याच्यामुळे लाडू मी केलेच नव्हते. आणि सोमवारी तिळ भाजायचे नसतात, त्यामुळे ते लाडू करणं पण राहून गेलं होतं. तर मी विकतचे 1/2 किलोच लाडू घेऊन आली होती. तर ते लाडू होते, तिळगुळ घरात होते आणि फुलं होती, ही 3 गोष्टी आणल्या होत्या ज्या होत्या घरात. आणि त्या पटकन दादाने सांगितलं की हो मी वाटी धूप देतो. जसं त्यांनी देतो मी लगेच ह्या काही ठराविक ज्या माझ्या आजूबाजूला मैत्रिणी राहतात ना, ज्या आहेत आमच्या इथे राहणाऱ्या, त्यांना बोलवलं की म्हटलं येऊन जा, म्हटलं हळदी कुंकू करते. आणि सगळ्या म्हणतात ना दुपारी 1 ते 1:30 पर्यंत माझं संपूर्ण हळदी कुंकू झालं. आणि योगायोग बघा 11 सवासणी पण पूजल्या गेल्या आणि 1 कुमारिका पूजली गेली. म्हणजे बघा कधी कधी आपल्या ध्यानीमनीही काही गोष्टी नसतात. कधी कधी आपल्याला काही पुढे काय घडणार आहे किंवा पुढे काय लिहून ठेवलंय हे आपल्याला माहिती नसतं, पण याची सगळी जाण परमेश्वराला असते. त्याच्यामुळे बघा ते नकळत का होईना पण माझ्याकडनं ते हळदी कुंकू पण होऊन गेलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते की बघा पूर्वीच्या काळी हळदी कुंकू का केलं तर बायका एकमेकांना भेटतात. आजही बघा आपण सुसंस्कृत झालोय, ऑफिसला जातो, काही जणी हाऊसवाईफ आहेत, पण तरी आपल्याकडे वेळ नाहीये एकमेकींशी बोलायला. पण आज तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये जेवढ्या पण मैत्रिणी आल्या ज्यांना पण मी हळदी कुंकू, आमचा कंटिन्यू तोंडाचा पट्टा
तोंडाचा पट्टाना चालूच होता, म्हणजे आमचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं एकमेकांसोबत. काही ना काहीतरी बोलणं चालू होतं प्रत्येकीचं. जी पण येत होती तिच्यावर काही ना काही विषयावरती आमचं बोलणं होत होतं. कसं आहे, आपण आजूबाजूला राहतो किंवा आता आपल्याकडे मोबाईल चालले आहेत, त्याच्यामुळे आपण एकमेकांशी कनेक्ट असतो असं आपल्याला वाटतं, पण बऱ्याचदा आपण फोन असून सुद्धा एकमेकींशी बोलत नाही. कधी कधी जवळ राहून पण आपण एकमेकींच्या घरी जात नाही. म्हणजे ना, म्हणतात ना, तशीच काय वेळ आली तरच आपण जातो, बाकी आपलं एकमेकांशी आता संवाद कमी झालेत, बोलणं कमी झालंय. पण आज बघा, आज जाणवलं ते, म्हणजे पूर्वीच्या काळी जे हळदी कुंकूचा जे समारंभ केला जायचा त्याच्या मागचं जे कारण होतं ते आज मला जाणवलं. कारण आज आम्ही ना, ज्या पण हळदी कुंकाला ज्या पण आनंद, तुम्हाला एकही अशी दिसणार नाही की तिच्यासोबत आज माझं बोलणं झालं नाही. आणि विषय म्हणजे काय, तर असेच रोजचे रुटीन, असं पण नाही की कुठले विषय चालू होते. रोज आपल्या आजूबाजूला जे विषय चालतात की आपल्या घरामध्ये काय, तर एका दोघींचं तर काय देवाचं, अगं मग तू हे कुठून घेतलं, ही सेवा काय करायची, तर कोणाचं काय, तर आज बाबा इकडे हे झालं, म्हणजे हेच विषय होते. पण बघा, आपण शेजारी राहून सुद्धा कधी कधी आपण एकमेकींना भेटतच नाही किंवा एकमेकींकडे बोलायला आपल्याकडे वेळ नसतो. तर खरंच सांगते, आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा किंवा परंपरा ज्या जपल्या आहेत ना, ते खरंच म्हणतात ना, त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. आणि ह्याच प्रथा परंपरा जेव्हा आपण आपल्या पिढीकडनं दुसऱ्या पिढी, म्हणजे पुढच्या पिढीला देऊ ना, तेव्हाच हे आपल्या प्रथा आहेत ना, या सगळ्या जपल्या जाणार आहे. आज आपण म्हणतो की आपले देव भरपूर आहे, आपल्याकडे बरेचसे असे सण समारंभ केले जातात, पण हे सण समारंभ आपल्याला निसर्गाशी, माणसांशी जोडून आहे, नातेसंबंधांमध्ये जोडून आहे. जोपर्यंत हे सगळे सण समारंभ आपले होत आहेत, तोपर्यंत आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत आणि असेच पुढे आपण जोडले राहणार आहोत. तर बघा, आज हळदी कुंकाच्या निमित्ताने सगळे आल्यानंतर आम्ही खरं सांगतो, बाजूबाजूला राहून पण कधी कधी आमचं बोलणं एकमेकांशी होत नाही. कधी कधी तर असं होतं काय, म्हणजे महिनाभर आम्ही पण एकमेकींना भेटत नाही. आता ही बघा, ही तर आमची माझी तर खास मैत्रीण आहे, पण कधी कधी आम्ही 8-8, 10-10 दिवस एकमेकींशी बोलत पण नाही, किंवा आमचं दोघींचं असं कनेक्ट पण होत नाही कधी कधी बोलणं. तर असं बऱ्याचदा असं होतं की आपण म्हणतात ना, आपण राहतो पण एकमेकांशी आपलं बोलणं होत नाही. तर तसंच झालं, आज हळदी कुंकाच्या निमित्ताने बोलणं झालं. आणि जेव्हा मी ते हळदी कुंकूचं वाण वाटलं ना, तेव्हा म्हणजे असं दोघी तिघीं झालं, अरे किती छान वाण वाटलंय. म्हणजे घरात एक म्हणतात ना, जेव्हा पण आम्ही हे आता धूपवाटी लावू तेव्हा एक सुगंध पसरेल आणि तुझी आठवण येईल. म्हणतात ना, ध्यानी मनीही नव्हतं की मी असं काहीतरी देईन म्हणून. आणि म्हणतात ना, ते कधी कधी असं होऊन गेलं. आणि बऱ्याचदा आपण अशा गोष्टी करतो ना की आपल्याला लक्षातही राहत नाही की आपलं ध्यानी मनी नसतं. तर माझ्या मैत्रिणीचं पण असंच म्हणणं की मी असंच काहीतरी देईन ग, जेणेकरून म्हणजे आठवण पण येईल आणि छान आहे असं द्यायला काहीतरी वेगळं. मला प्रश्नच पडला. आणि खरं सांगते, हळदी कुंकूचं ना, बघा, पहिले 5 वर्ष जे असतं ना, ते हळदी कुंकूचं वाण ते आपलं ठरलेलं असतं. कारण आपलं नवीन नवीन लग्न झालेलं असतं. पहिल्याच वर्षी हळदी कुंकू, दुसऱ्या वर्षी बांगड्या, तिसऱ्या वर्षी फणी, चौथ्या वर्षी करंडा, असं आपलं एक ठरलेलं असतं. हे 5 वाण तुम्हाला पहिल्या 5 वर्ष द्यायचे, पण त्याच्या नंतरच्या वर्षाला तुम्ही कोणतंही वाण देऊ शकता. फक्त वाण देण्याचा उद्देश एवढाच असतो की एकमेकींना जोडलं जाणं, जी पण आपल्याकडे येते. आणि त्या निमित्ताने आपल्या घराला सवासणीचं म्हणतात ना, सवासणीचे पाय लागणं. कारण आपल्या घरात जितक्या पण सवासणी येतात किंवा ज्या ज्या निमित्ताने सवासणी येतात ना, ते आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपलं हे चांगलं असतं. म्हणूनच आपल्या बघा, ज्या प्रथा होत्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये बघा, स्त्रियांना मान दिला जायचा आणि स्त्रियांशी रिलेटेड हे सगळे सण असायचे. कारण जेणेकरून एखादी स्त्री आपल्या घरी यावी, तिचा आपण सगळा साजशृंगार करावा, तिची ओटी भरावी आणि मग तिला आनंदाने आपल्या घरातून पाठवावे. कारण जाताना ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जाते. म्हणून पूर्वीच्या काळी या सगळ्या प्रथा केल्या जायच्या आणि त्या जोपासल्या जायच्या. आजही बघा, त्या काही प्रथा आहेत, आजही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि या कराव्या. तुम्हाला खर्च होत असेल तर तुम्ही छोटीशी वस्तू द्या, जरूर नाही की मी हे दिलंय तर तुम्ही पण तेच द्या. छोटस बघ, शेवटी हा कसा माहितीये, देण्या घेण्याचा एक म्हणतात ना, एक रिच्युअल आहे. एकमेकांना देऊन घेऊन आपण राहतो, एकमेकांना देतो, म्हणूनच कोणतरी आपलं म्हणतात ना, एकमेकांना आपण एकमेकांची वाणाची जी एक देवाणघेवाण करतो, याच्यातून आपले नातेसंबंध टिकून राहतात. नाही तर आपल्याला कधी कधी बघा, काही आता तर फ्लॅट सिस्टम मध्ये असं झालं की आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये जर कोण राहत असेल ना, ते आपल्याला कधी कधी माहित नसतं. म्हणजे लोकांनी स्वतःला एवढं एकलकोंड करून घेतलंय. पण हे आपले काही ठराविकच असे सण आहेत ना, की जे आपल्याला एकमेकांची बांधून ठेवतायत, एकमेकांच्या जवळ आणतात. आणि हे खरंच आपले सण प्रथा ज्या आहेत त्या प्रत्येकाने जपल्या पाहिजे आणि प्रत्येकाने त्याचं संगोपन केलं पाहिजे. कारण त्या तुम्ही जपल्या तरच त्या पुढच्या पिढीकडे वारसा जाणार आहे. आणि प्रत्येक सण हे निसर्गाशी रिलेटेड आहे,
निसर्ग आपल्याला देतोय, भरभरून आपल्याला देतोय, तर तेच निसर्गाला परत द्यायचंय. निसर्गातूनच आपल्याला माती मिळते आणि निसर्गातूनच हे सगळं मिळतं. तर त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हे सगळे सण साजरे केले जातात. तर आज बघा या निमित्ताने माझं हळदी कुंकूही झालं, छान अशी मकर संक्रांतीची पूजा झाली आणि खरं सांगते खूप खूप समाधान वाटलं. पिरियड्स येईल नाही येईल हा नंतरचा प्रश्न, पण आजचा दिवस माझा खरंच सांगते छान गेला. सकाळपासून असं थोडं थकल्यासारखं वाटत होतं, पण तरी पण बघा पूर्ण दिवसाची म्हणतात एक एनर्जी, या सगळ्या जणी ज्या आल्यात ना यांच्याशी बोलून जी एनर्जी निर्माण झाली ना ती खरंच सांगते खूप चांगली होती. पॉझिटिव्ह वाईब्स निघाले. तर असा होता आजचा एकंदरीत पूर्ण दिवसभराचा मकर संक्रांतीचा रिलेटेड व्हिडिओ. हळदी कुंकू आणि त्याच्याशी रिलेटेड जी काही माहिती होती, जी मला माहिती होती ती मी तुमच्यावर शेअर केली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आता नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सर्वांना बाय. सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत.